तरी टप्पा 2च्या लिफ्टचा सतत प्रॉब्लेम हा चालू आहे आणि ते कोणे एलिव्हेटर इंडिया या कंपनीची लिफ्ट आहे. फेज 2 टप्पा हा 2014पासून सुरू आहे आणि कोविड काळात त्याचा भरपूर वापर झालेला आहे आणि ती लिफ्ट जवळपास आता 10 वर्षाच्या वरती झालेली आहे. तर मधामधात 5-6 महिन्यापासून ती लिफ्ट आम्हाला रुग्णालयाला आणि प्रशासनाला म्हणजे बंद चालू होऊन राहिलेला आहे. तर मधात त्याचा दरवाजाचा एक इश्यू होता. दरवाजा त्याचा लागत नव्हता. तर PWDशी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो आणि त्यांच्या सांगण्यानुसार दरवाजाचं मेंटेनन्स आमच्याकडे नाही आहे. तर ते तुम्ही तुमच्या स्तरावरून करा. तर आम्ही तसं पत्रव्यवहार करून कोटेशन मागितलं. तर 76,402 रुपयाचं आम्ही त्यांना चेक पण दिला कोटेशन दिल्याच्यानं आणि मग तो दरवाजा आला आणि दरवाजा लावण्यात आला. लावल्यानंतर डबल त्याच्यात थोडेफार प्रॉब्लेम येत राहतं. कधी लिफ्ट सुरू होते, कधी लिफ्ट बंद होते. तर मॅनपॉवरचा पण त्या फेज 2मध्ये इश्यू आहे हा, की मॅनपॉवर बी बरोबर प्रमाणात नाही आहे, उपलब्ध नाही आहे. तर लिफ्ट वारंवार बंद पडत राहते आणि सुरू होत राहते. आम्ही नेहमी PWDला कॉन्टॅक्टमध्ये असतो, विद्युत विभागामध्ये कार्यकारी अभियंता यांच्यासोबत आणि ते येऊन ते लिफ्टचं काम करत असतात. पण आताच DPC फंडामधून आमच्या विभागीय संदर्भ सेवेला टप्पा 2मध्ये स्ट्रेचरच्या लिफ्ट मोठ्या लिफ्टची मान्यता भेटलेली आणि कामकाजसुद्धा त्याचं सुरू झालेलं आहे. तर त्याचं बांधकाम जवळपास 1.5 महिन्यात होईल आणि मग पुढची प्रोसिजर लवकरात लवकर होईल, जेणेकरून मग आमच्या रुग्णालयाला 4 लिफ्ट राहतील. तर ते दोन्ही लिफ्ट झाल्यानंतर आणि हे बाकीचे जे 2 बंद पडलेले आहेत त्याचं बी काहीतरी पाठपुरावा करून चांगलं झालं पाहिजे, जेणेकरून रुग्णाला येण्या जाण्यास त्रास होऊ नये, रुग्णासोबत आणि त्यांच्या नातेवाईकालासुद्धा त्रास होऊ नये, ही आमची काळजी आहे आणि चांगल्या प्रकारे हे काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रवीण विनायकराव मोरे. आईचं पेशंटचं नाव आहे नर्मदा विनायकराव मोरे. 84 वर्षाचं वय आहे.
कालपासून इथे चक्रा मारून राहिलो पण कोणी केअर घ्यायला तयार नाही आहे. आणि स्ट्रेचरची व्यवस्था नाही, लिफ्ट बंद आहे, 4थ्या मजल्यावर जायचं आहे आईला घेऊन कॅन्सरच्या याच्यात. तर कोण्या पद्धतीनं कसं करायचं काय करायचं काही समजून नाही राहिलेलं आहे. तर पेशंटला तर धड चालता नाही येऊन राहिलं, पण तरी आता लोटलाट करत त्या याच्यावरून जा लागन जिन्यावरून चालू राहिले पाहिजे होती ना. एवढे पेशंट भरती सिरियस पेशंट आहे, भरतीचे पेशंट आहे, त्यांच्यासाठी लिफ्ट आवश्यक होती ना. लोकांना समाधान ठेवण्यासाठीच फक्त बोलतात हे लोक. ॲक्च्युअल काहीच तयारी नसतात इथे आल्यानंतर. कोणाची व्यवस्था होत नाही. आपापल्या स्वबळावर जे करायचं ते करावं लागते. फक्त सरकारी काही सुविधाच नाही आहे कोणत्या. आशा कैलास थोरात दर्यापूर. आम्हाला तर आता सगळं ते प्रॉब्लेम सुरायली, चढणं उतरणं, पेशंट नाही 4थ्या नंबरावर. आता काय करावं आम्ही? 6 महिना उरायलं. आम्हाला तर दुखून राहिलं तर पण पेशंटचं काहीच नाही उरायलं. आता का आम्ही गरीब लोक इथल्या दुरून येऊ राहिलो, कायच्यासाठी उरावलो आम्ही? आमचे लहान लहान मुलं बाळा टाकून इथे राहू राहिलो. 6 महिना उरायला, चढणं उतरणं खाली सा नाही, हे लिफ्ट चालू ना काही चालू. टोंगे दुखू राहिले. आता काय बोला बाप्पा सांगा.